प्रवक्त्यांना आपण विचारूया, ज्या अण्णा हजारेंच्या आंदोलनावर तुमचा पक्ष उभा राहिला, जिथून तो जन्माला आला, ते अण्णा म्हणतायत दिल के अरमा दारू में बह गए. अण्णा हे ज्येष्ठ समाजसेवक आहेत आणि वडीलधाऱ्या माणसांनी जेव्हा कान पकडतात तेव्हा आपण त्यांना जास्त काही रागवायचं नसतं. परंतु अण्णांना एक गोष्ट मी सांगू इच्छितो की हे दारू प्रकरण जे आहे हे ज्यावेळेस बीजेपीनी हे सगळं प्रकरण जे आहे ईडीच्या मार्फत चौकशी करून आम आदमी पार्टीच्या पक्षाच्या नेत्यांना जेलमध्ये टाकलं, त्यानंतर जेव्हा लिगल फायटिंग कोर्टमध्ये चालू होती, पीएमएलएच्या अंतर्गत सर्वांना जेलमध्ये टाकण्यात आलं. पीएमएलए मध्ये काही रिस्ट्रिक्शन्स आहेत बेलसाठी, काही बार्स आहेत, त्या बारच्या अंतर्गत 2-2, 2.5 वर्ष आम आदमी पक्षाच्या नेत्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलं. परंतु जेव्हा ईडीला पूर्ण वेळ भेटला इन्व्हेस्टिगेशनसाठी, सफिशियंट टाईम त्यांना भेटला आणि त्यानंतर जेव्हा मॅटर कोर्टामध्ये गेलं, बेल ॲप्लिकेशनच्या हिअरिंगसाठी गेलं, त्यावेळेस माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा ईडीला स्ट्रिक्चर्स पास केले की तुमचं हे प्रकरण असं आहे की ह्याच्यामध्ये मनी ट्रेल नाही आणि हे प्रकरण जेव्हा ट्रायलला येईल तेव्हा 2 मिनिटं सुद्धा टिकणार नाही. अशा प्रकारची विजय नायर बेलवर बाहेर सुप्रीम कोर्टानेच बेल दिलं. सुप्रीम कोर्टानेच बेल दिलं. मग एक आरोपीला या लोकांशी संबंधित असलेले पैसे गोव्याच्या निवडणुकीमध्ये कसे आले? त्यांच्या स्टेटमेंटच्या आधारावर तुम्ही नेत्यांना गोव्याच्या निवडणुकीमध्ये कसे पैसे आले करता, हे सरळ सरळ गोव्याच्या निवडणुकीमध्ये पैसे कसे आले? ईडीकडे ती चेन आहे, सप्लाय चेन आहे, बिलकुल चेन नाही. कुठून पैसे आले प्रकारचा मनी ट्रेल जे आहे, एक गोष्ट लक्षात घ्या आपण, कोर्टामध्ये एस्टॅब्लिश करू मुद्दा शकत नाही. तो तर सुप्रीम कोर्टाची ऑर्डर सगळ्या देशानेच ऐकलंय. वकील मला एक सांगा, पीएमएलए कायद्यामध्ये वकील साहेब, बेलसाठी बार आहे, ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही कोर्टामध्ये भांडा, मिसयूज केलं. पण नैतिकतेच्या कोर्टामध्ये तुम्ही काय उत्तर द्याल? ज्या अण्णांमुळे तुम्हाला देशामध्ये ओळख मिळाली, फक्त त्या अण्णा हजारे, कोणत्याही प्रकारची आज इतक्या नैतिकता दिवसानंतर नाही. टीव्हीवरती बघितलंय, कसं वाटतंय? तेच बोलतोय, अण्णांना धोका दिला. वापर जशा प्रकारे अण्णांचा वापर तुम्ही केला, सत्ता परिवर्तनासाठी तुम्ही अण्णांचा वापर केला, सांगण्याची गरज नाही. अण्णा हजारे हे ज्येष्ठ अण्णांचा समाजसेवक आहेत, त्याच्यामुळे वापर त्यांच्या अण्णांचा वापर तुम्ही केला. आम्ही वेळोवेळी अण्णांचं मार्गदर्शन घेतो, पण अण्णांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय, माझ्या शिष्यानं माझ्या पाठीत खंजीर ही खुपसला. कल्पना नसेल की कदाचित सुप्रीम कोर्टाने स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे की हे प्रकरण ट्रायलला आल्यानंतर 2 मिनिटं सुद्धा टिकणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व बघू की सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण टिकणारच नाही. अशा अनेक प्रकरण जिंकाल, तुम्ही नैतिकतेत हरलेला आहे, कारण तुम्ही अण्णांचा तुम्ही भ्रमनिरास केला. बरं, अजितराव, मला एक प्रश्न विचारायचा. तुम्ही आता बोलता बोलता भावनेच्या भरात बोलात की नाही मला माहित नाही, तुम्ही असं म्हणालात की अण्णांचं मार्गदर्शन आम्ही घेतो. अण्णा तर म्हणाले आचार विचार शुद्ध नसल्यानं पराभव होतो. तुमच्याकडे असे अनेक लोक आहेत ज्यांच्याबद्दल लोक प्रश्न विचारतायत, काय मार्गदर्शन घेता तुम्ही? असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो ना. विलासजी, आचार विचार शुद्ध असणे याचा अर्थ स्पष्ट काय आहे? आपण एक गोष्ट लक्षात घ्या की जे जनतेला दिलेली कमिटमेंट पाळतात, आम्ही झारखंडमध्ये कमिटमेंट पाळली, आम्ही महाराष्ट्रात कमिटमेंट पाळली, म्हणून आम्हाला जनतेनं निवडून दिलंय. शेवटी आम्ही जनतेनं निवडून द्यावं म्हणून काम करतो. आम्ही संत महात्म्यांकरता आचार विचार वेगळे, सार्वजनिक जीवनामधल्या लोकांकरता आचार विचार वेगळे, हे स्पष्ट असलं पाहिजे. आम्ही राजकीय कार्यकर्ते आहोत, आम्ही साधू किंवा संन्यासी नाही. आम्ही दावा करत नाही अरविंद केजरीवालांच्या सारखा सोचिरभूत असण्याचा. माननीय प्रवीण भाऊ दरेकर आता जसं इथं म्हणाले त्याप्रमाणे पूर्णपणे बुरखा टरा जनतेनं फाडला, कारण आता जनता पूर्णपणे दिल्लीची वैतागलेली होती. ते स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने ईडीला नैतिकतेत तुम्ही फसला ना. 97% जे केसेस आहेत त्या केसेस तुमच्या डिस्चार्ज होत्यामध्ये तुमच्याकडे सफिशियंट एव्हिडन्सच नाही. सुप्रीम कोर्टाने झालेला आहे. तुम्ही फक्त खोटा केसेस करता, लोकांना तुरुंगात डांबता, त्यांचं करिअर खराब करता. जशा प्रकारे तुम्ही अरविंद केजरीवालांना जेलमध्ये ठेवलं, संजय सिंगच्या कडून 1 रुपयाची सुद्धा रिकव्हरी झालेली नाही. बरं, मला प्रवीण भाऊंना या चर्चेत आता हरल्यावर तुम्ही काखा वाढवा, त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण तुम्ही अण्णांच्या बाबतीत तुमचा हेतू साध्य झाला हे या निकालावरून प्रवीण भाऊ